हॅलो सगळ्यांना. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर ते म्हणतात ना की कुठलीही गोष्ट आपण शिकली की ती आयुष्यात कधी ना कधी आपल्याला कामात येतच असते आणि शिकलेलं कधीही वाया जात नाही. तुम्ही ते आयुष्याच्या कुठल्याही स्टेजला शिका, ते केव्हा ना केव्हा तुम्हाला कामात पडतच असते. तर तसंच काहीसं माझं या मशीनच्या रिलेटेड झालेलं आहे. तर शिलाई मशीन क्लास ना मी लग्नाच्या आधी थोडा वेळ होता माझ्याकडे, तर असाच टाईमपास म्हणून मी 1 ते दीड महिना केलेला होता. तर असं वाटलंही नव्हतं की मी त्याचा इतका उपयोग घेणार आहे खरंच पुढे जाऊन. अगदी माझी मशीन जेवढ्या किमतीत मी घेतलेली ना, त्याच्या 3 ते 4 पट पैसे मी यातून वसूल केलेले आहे खरं सांगायचं झालं तर. आणि आधी मला कंटाळा यायचा, पण आता हळूहळू सवय झाली, तर आता अजिबात कंटाळा येत नाही. आणि आपलं घरातलं काम आपल्या हिशोबाने, आपल्या आवडीने केलं तर आणखीच छान होते. तर बघा, मी 3 सिंगलवाल्या बेडशीट आणलेल्या होत्या. आता त्यापासूनच मला एक मोठा डबलवाला बेडशीट बनवायचा आहे आणि एक जी सिंगल बेडशीट आहे ना, त्यापासून मला पिलो कवर बनवायच्या आहे. कारण माझ्याकडे आहे 4 मोठ्या पिलो. तर रेडीमेड सेट जर घेतला ना, तर त्यात 2च पिलो कवर येतात. मग माझ्या 2 पिलोला ना कवरच राहत नाही, ते वेगळे कवर्स होतात आणि ते छान नाही दिसत एवढं. त्यामुळे ना मी असं काही तर जुगाड करते आणि यातून माझे थोडे पैसेही वाचतात आणि थोडंसं काहीतरी आपल्या हाताने केलेलं ना खूप छान वाटते आपल्या घरासाठी. आणि आधी मला कंटाळा यायचा या गोष्टीचा, पण आता नाही येत, आता सवय झाली. आणि खरंच एखाद्या गोष्टीत आपण जर घुसलो ना आणि ती मनापासून केली, तर तिची आवड आपल्याला आपसुकच लागत असते. तर बघा, मी पिलो कवर ठेवून ना व्यवस्थित 4 पिलोसाठी लागणाऱ्या 4 पट्ट्या मी इथं काढून घेणार आहे, जेणेकरून मला शिवताना मग सोपं होईल. तर आधी सगळं कटिंगचं काम मी करून घेणार आहे. नंतर मग शिलाई मशीनवर बसलं ना की पुन्हा पुन्हा कटिंग करण्यासाठी उठण्याची गरज नाही. तर 4 सारख्या मापाच्या पिलो आहे माझ्याकडे, तर त्याच पिलो कवरने मी माप घेतलेलं आहे आणि तशाच 4 पट्ट्या मी काढून घेणार आहे. आडव्या बाजूने आणि उभ्या बाजूने दोन्ही साईडने परफेक्ट माप घेणार आहे. फक्त शिलाई मार्जिन सोडणार आहे, जेणेकरून मला फक्त त्या ज्या कडा असताना त्याला गोट मारल्यानंतर परफेक्ट माप माझं बनायला पाहिजे. तर बघा, मी डबल फोल्ड करून आणखी एक फोल्ड केलेली होती, त्यामुळे 4 पट्ट्या माझ्या आरामात निघालेल्या आहे. आणि तर या सिंगल बेडशीटला चारी बाजूनं गोट मारलेले होते, तर काही बाजूने गोट आहेत आणि कटिंग केलेल्या बाजूला गोट नाही. तर त्या हिशोबानेच मी थोडं माप घेतलेलं आहे, जेणेकरून मला शिवताना प्रॉब्लेम यायला नको. आणि माझा फोल्ड ज्या बाजूनं फोल्ड नाही आहे ना उभ्या साईडनं, तर त्या साईडनं मला गोट मारता येतील तेवढं मार्जिन सोडलेलं आहे. तर बघा, आता माझ्या 4 पट्ट्या ह्या काटून झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला पिलो ठेवूनही दाखवणार आहे की मी कसं पिलो कवर शिवणार आहे. अगदी सिंपल प्रोसेस आहे, कुणीही करू शकते. तर बघा, एक मी आता त्याच्यावर पिलो ठेवून दाखवते. बघा, असं की आतमध्ये थोडं आपलं ओपनिंग जे असते ना पिलोची मागच्या साईडनं, ती यायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं 2 ते 2.5 इंच आपल्याला आतमध्ये दाबता आलं पाहिजे. तर ते यात पण थोडी पट्टी जास्त येत होती, 2 ते 2.5 इंचाची, तर ती मी कट करून घेतली. आणि बाकीच्या सगळ्या पट्ट्यासुद्धा ती पट्टी ठेवून सेम मापाने मी कट करून घेतल्या, म्हणजे मग मला सारखं कट करण्यासाठी उठण्याची गरज पडायला नको. तर बघा, मी 3 पट्ट्या आता ह्या सगळ्या टाकून घेतल्या एकमेकावर. आता जी मी परफेक्ट मापाची कट केलेली आहे ना, ती पण यावर टाकून घेते. आणि बघा, तेवढं शिल्लक पार्ट आहे ना, तेवढा मी काटून घेणार आहे. आणि फक्त जी उभ्या साईडनं जी आता मी कट करते ना, त्या साईडनं फक्त त्याला मला गोट मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडने. बाकी इतर साईडला मारण्याची गरज नाही, कारण ते आतमधली बाजू येणार आहे पिलोची. तर आता जेवढा पार्ट हा उरलेला होता ना बेडशीटमधला, त्यात मी 2 छोटे पिलो कवरसुद्धा बनवणार आहे आणि ते पिलो कवरना मी फ्रिलवाले बनवणार आहे. तर त्यासाठीच जो छोट्या पिलोचा फ्रंटवाला साईड असते ना स्क्वेअर, तर ते मी कट करून घेणार आहे. तर बघा, ही आधीची पिलो कवर आहे माझी, तर तीच ठेवून मी परफेक्ट मापाने कट करून घेणार आहे. तर थोडं 1/2 इंच जास्त घ्यायचं आणि मी अगदी परफेक्ट करत आहे, कारण ही थोडी आता लूज झालेली आहे, त्यामुळे बरोबर शिलाई केल्यानंतर ना परफेक्ट होणार आहे. तर फ्रंट साईडचे स्क्वेअर मी कट करून घेतले. आणि आता जे बॅक साईडनं जे ओपनिंग पार्ट्स असतो ना पिलोचा, मी सेंटरलाच घेणार आहे. त्यामुळे अशा 4 पट्ट्या मी करून घेणार आहे, कारण त्या पट्ट्यांच्या किनारीला गोटसुद्धा मारावे लागतात. तर त्यासाठी मार्जिन सोडून बघा, आता मी ठेवून बघते आहे. तर अशा टाईपमध्ये फक्त ओपनिंग आलं पाहिजे गोट मारून आणि परफेक्ट स्क्वेअर तयार झाला पाहिजे. तर त्या हिशोबाने मीच अशा 4 पट्ट्या कट करून घेणार आहे. तर कटिंगचं काम मी सगळं पूर्ण करून घेणार आहे आणि मग नंतर शिलाई काम करणार आहे. तर बघा, सगळ्या 4 पट्ट्या मी आता परफेक्ट मापाने कट करून घेत आहे. आणि नंतर मग गोट वगैरे मारून त्याचा मध्य तयार झाला ना ओपनिंगचा, की मग दोन्ही स्क्वेअर
परफेक्ट कट करून घेणार आहे आणि मग नंतर त्याला फ्रिल लावणार आहे. तर बघा आता छोट्या पिलो कव्हरचं सुद्धा कटिंग माझं पूर्ण झालेलं आहे. तर आधी ना मी तुम्हाला मोठ्यावाल्या पिलोचं कव्हर शिवून दाखवणार आहे, नंतर मग छोटे पिलो कव्हर मी बनवणार आहे. तर चला आता मशीनचं काम माझं सुरू झालेलं आहे. तर सगळ्यात आधीचं काम असतं मशीनवर बसल्यानंतर तर ते म्हणजे मॅचिंग धागा लावणे. आणि कसं असतं ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करता बरं का. आपण जर आपलं काम परफेक्ट आणि फिनिशिंगने व्हायला असेल तर खरंच छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप जास्त महत्त्वाचं काम करत असतात. आणि धागा जर आपण वेगळ्या कलरचा घेतला ना तर खूपच जास्त घाण दिसते ते. आपली शिलाई जरी किती परफेक्ट असली ना तरी त्याला ती फिनिशिंग आणि ते लूक येत नाही. तर त्यामुळे हा शिलाईमधला खूप महत्त्वाचा पार्ट आहे की मॅचिंग धागा असणं खूप गरजेचं आहे. तर बघा मी मॅचिंग धागा लावून घेतलेला आहे. तर आता मी ज्या कडेला गोट नाही आहे ना त्याला मारून घेत आहे, कारण हा गोट ओपनिंग पार्ट्समध्ये येणार आहे या साईडचा. त्यामुळे तो गोट मारलेला असलेला बरा. आणि जी उभी साईड आहे ना ती आतमध्येच दबणार आहे. त्याला नसले तरी चालतं, पण रेडीमेड बेडशीट होती ना त्यामुळे त्याला पण गोट आलेलेच आहेत. तर असो, ते शिलाईमध्येच जाणार आहे. तर जिथं नाही आहे ना तिथं मी आता गोट मारून घेते आणि मग नंतर मी कवर शिवायला घेणार आहे. आणि ह्या ज्या बेडशीट आहेत ना ह्या डीमार्टमधून आणलेल्या आहे मी. एक बेडशीट साधारणतः मला 150 रुपयाला पडलेली आहे. तर 3 बेडशीट माझ्या ह्या 450 रुपयाला मला पडलेल्या आहेत. तर 450 रुपयामध्ये इतका छान सेट माझा तयार होणार आहे ना. एक फुल डबल साईडची बेडशीट तयार होणार आहे. 4 मोठ्यावाल्या पिलो कवर्स होणार आहेत आणि 2 छान छोट्यावाल्या क्यूट अशा फ्रीलवाल्या सुद्धा पिलो कवर तयार होणार आहेत. हो, थोडी मेहनत करावी लागते, पण एंड ऑफ द रिझल्ट बघून ना खूप जास्त छान वाटते. तर मला तरी अशा गोष्टी काही घरासाठी करायला खूप आवडतात. जी गोष्ट आपल्याला येते ना तर तिचा उपयोगही आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. तर माझे असेच काहीसे प्रयत्न सुरू असतात. काही जुगाड, काही ॲडजस्टमेंट तर प्रत्येकाला असतात. आणि मिडल क्लास फॅमिलीमधले जर तुम्ही असाल तर थोडं जास्तच असतं. तर प्रत्येकजण समजूच शकतो हे गोष्ट. तर बघा आता मी जेवढं मला आतमध्ये दाबायचं आहे ना ओपनिंगच्या ठिकाणी 2 इंचापर्यंत तेवढं मी दाब करून घेत आहे. आणि बघा दोन्ही बाजूने शिलाई मारली ना की आपली पिलो कवर अगदी झटक्यात तयार होते. तर काहीसुद्धा वेळ लागत नाही. जर आपण कटिंग एकदम छान केली ना तर आपल्याला वेगळी कसरत यासाठी जास्त करावी लागत नाही. शिलाई अगदी परफेक्ट पटकन होते आणि मापही परफेक्ट बसतं. तर बघा माझं पिलो कवर आता रेडी झालेला आहे. तर आता मी ना हे सरळ करून घेत आहे. आणि बघा सरळ करताना ना जे कॉर्नर्स असतात ना ते असे कैचीचा जे टोक असते ना ते घालून ना अगदी परफेक्ट बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे आणखी छान फिनिशिंग आपली पिलो कवर दिसणार आहे. तर बघा आता माझी पिलो कवर छान अशी रेडी झालेली आहे आणि मी पटकन तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशी बनलेली आहे. तर आणखी थोडं याला काम करायचं आहे, तर ते पुढे कळेलच तुम्हाला काय आहे. तर बघा आता तयार झालेली आहे. आता मी बाकीचं सुद्धा काम करून घेते. तर आता जी छोटी पिलो कवर आहे ना त्याचे जे मागच्या साईडच्या पट्ट्या होत्या ना त्याला गोट मारायचे होते ना ते सुद्धा मी करून घेते, म्हणजे नंतर फक्त फ्रील अटॅच केली ना की मला काम सोपं होणार. तर व्हिडिओ खूप लांब होईल जर मी तुम्हाला आधी ते दाखवलं सगळे पिलो कवर बनवणं. तर त्यासाठीच मला जेवढं शक्य होतं या व्हिडिओत दाखवणं छान प्रकारे तुम्हाला, तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी पटापट इथं आता त्या 4 पट्ट्यांना गोट मारून घेत आहे आणि बॅकचा पार्ट तयार करून घेत आहे. दोन्ही पट्ट्या जोडून छान स्क्वेअर तयार करून घेणार आहे. तर बघा मी दोन्ही पट्ट्यांना गोट मारलेला आहे, सेंटरला ओपनिंग ठेवलेली आहे आणि बरोबर पुढच्या साईडचा जो स्क्वेअर आहे ना त्याचं माप घेऊन परफेक्ट स्क्वेअर त्याचा तयार करणार आहे, जेणेकरून मला नंतर पटकन तो अटॅच करता येईल. तर बघा मी माप घेतलेला आहे आणि जो सेंटरचा पार्ट आहे ना तो फक्त तिथंच मी थोडं अटॅच करून घेणार आहे, कारण दोन्ही पार्ट जॉईंट व्हायला पाहिजे मला स्क्वेअर छान बनवण्यासाठी. तर बघा अगदी थोडं मी दाबून घेतलेलं आहे. तर बघा असा स्क्वेअर आणि मध्ये ओपनिंग तयार झालेली आहे. आता हे तुम्ही असेसुद्धा जोडू शकतात. आता याला साईडने फक्त शिलाई मारली ना 4 साईडने की आपली छोटी पिलो कवर आरामात रेडी होते. पण मला फ्रील अटॅच करायची आहे त्यामुळे मी तसं काही करणार नाही. तर चला मी फ्रील कशी तयार केली, किती इंचाच्या पट्ट्या काढल्या ते सगळं वगैरे तुम्हाला बघता येईल आता पुढे. मी बाकीचं सगळं काम करून घेते. तर फायनल लुक बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा की कसा माझा सेट तयार झालेला आहे. मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवणार आहे, बेडवर टाकून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती छान आणि सुंदर सेट आपला अगदी लो बजेटमध्ये तयार झालेला आहे. तर चला आता मी सगळं काम पूर्ण करते.
बघा छोटं पिलो कवर छान फ्रिल लावून रेडी झालेलं आहे माझं. आणि आता मी सरळ करून घेतलेलं आहे. आणि जे कॉर्नर आहे ना पिलोचे, त्याला मी मस्त वरतून दाब शिलाई टाकून घेणार आहेत. या दाब शिलाईने काय होते ना, आपले पिलो कवर आणखी छान रेडीमेडसारखे फिनिश दिसतात छान, आणि लुकही घातल्यानंतर खूप छान वाटतो. तर अशा काहीशा साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कामाला अगदी परफेक्ट बनवत असतात. तर बघा मी दुसरंसुद्धा पिलोला फ्रिल अटॅच करून घेतलेली आहे आणि पिलो आतमध्ये फ्रिल दाबून पिलो पूर्ण शिवून घेत आहे चारी बाजूनी, जेणेकरून आपली पिलो परफेक्ट तयार व्हायला पाहिजे. ती अगोदरची तर झालीच, ही दुसरीसुद्धा माझी रेडी झालेली आहे ऑलमोस्ट. आता व्हिडिओ एवढा बघितला असेल तर पूर्णसुद्धा नक्की बघा फायनल लुकसाठी. तर खूप छान सेट तयार झालेला आहे. आणि असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी पोहोचेल. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत जा, छान कमेंटसुद्धा करत जा. तर आता थोडं काम राहिलेलं आहे, तेवढं पूर्ण करते आणि तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवते.